माझ्याच पाठीमागे माझ्याच विरुद्ध कट रचतेस? हा, पण हरकत नाही, काय करणार, तो तुझा स्वभावच आहे ना. पण काळजी नको करूस, माझा स्वभाव तसा नाहीये आणि मी एखादी खाष्ट सासू देखील नाहीये. त्यामुळे मी तुला एक शेवटची संधी देते. अमावस्येला अजून थोडा वेळ आहे, त्यामुळे नीट विचार कर. मीरा, मीरा, अंबिका, आता काही काळ इथेच विश्रांती घे. हा, तोपर्यंत मी माझं काम संपवून येते. ठीक आहे? मंजिरी, मंजिरी, मला बाहेर काढ इथून. मंजिरी, नाही, जस्ट काम संपलं. आज तसे दिवसभर मला काय काम नाही आणि सबमिशन पण होतं. हा, कधी झोपशील मग? दुपारी झोपेन किंवा रात्री लवकर झोपेन. ओके. रात्री झोपेत कंटिन्यूज आई बाबा बोलत होती. सकाळी उठली की सडनली सगळं चेंज होतंय. आय थिंक मीरा वहिनीमुळे ना तिचा राग आता तुझ्यावर पण निघतोय. अँड इट्स नॉट गुड. हा दादा, अनन्या, एकदा सगळ्या गोष्टींचा तटस्थपणे विचार कर ना. हा, तुला माहिती आहे ना माझं आणि मीराचं लग्न कसं झालं होतं, कोणत्या परिस्थितीत झालं होतं. तिने वेदासाठी इतका मोठा सॅक्रिफाईस केला होता. ती सतत वेदाचा विचार करत असते, तिची काळजी घेत असते. वेदाची काय, सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यांचा विचार करत असते ती. आणि ही गोष्ट तू नाकारू शकत नाहीस. मग ज्या मीराचं वेदावर इतकं प्रेम आहे, तिला वेदा अचानक एवढं हेट का करायला लागली? अच्छा, मीराचं सोड. वेदाचं म्हणणं आहे की मी अंबिकाला मारलंय. हा तिचा गैरसमज दूर झाला होता ना मागे. मग परत असं का बोलतीये ती? तिच्या मनात असले विचार का परत आलेत? कसे आलेत? काय झालंय असं? हे बघ, मी तुझ्यावर माझी मतं लादत नाहीये किंवा तुला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत नाहीये. पण एकदा शांतपणे सगळ्या गोष्टींचा विचार करशील. वेळेवर झोपून घे, आराम कर. हो. अनन्या हातून निसटता कामा नये. युद्धातलं महत्वाचं प्याद आहे ती माझ्या कळ्यात आहे मार्जरी. मार्जरी, सगळं सगळं आपल्या मनासारखं होतंय, पण तरी काहीतरी सुटल्यासारखं वाटतंय. सुटलंय. काय? रुद्रकेतू. मी त्याला मोक्ष देऊन आलीये. त्याचा आत्मा नाही, त्याचा देह.
तुझ्या अंताचा एकमेव धागा विसरलीस. मार्जरी माझ्याकडनं एवढी मोठी चूक कशी काय झाली? आय नो मीरा, मंदिरातल्या रुद्रकेतूंचा मृत्यू झालाय ते जरा दुःखद आहे. पण तूच म्हणाली होतीस ना की त्यांचा मृत्यू अटळ आहे. इनफॅक्ट त्यांच्या अस्थींचा आपल्याला एका विधीसाठी वापर करावा लागणार आहे. मग एवढा कसला विचार करतेस तू की दुसरं काहीतरी कारण ज्याचं तुला इतकं टेन्शन आलंय? नाही, असं काही नाहीये. मीरा, हे बघ, काही असेल तर सांग मला. माझ्यापासून लपवू नकोस काही. त्या रुद्रकेतूच्या अस्थीबद्दल माझ्या कसं लक्षात आलं नाही? कसं विसरू शकते मी? आता त्या मंदिरात मी पुन्हा प्रवेशही करू शकत नाही. नाही, पण अजून सगळं संपलेलं नाहीये. जे ठरवलंय ते पूर्ण करायचंच. ऐका ना,